नमस्कार मंडळी, आता मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल इथे। हे दादर स्टेशन पासून अगदी जवळ आहे आणि पार्कच्या एकदम बाजूलाच आहे। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, मूर्ती आपण म्हणू शकतो, महाराजांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या अगदी अपोजिट साईडला इथेच आहे। तर मी ऍड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये देईन। काही लोकांना आधीच माहिती आहे कारण गेले 4 वर्षापासून हा सोहळा हे लोक आयोजित करत आहेत। तर आतमध्ये या वर्षी या लोकांनी काय काय आयोजन केलेलं आहे ते आपण पाहूया। जसं मला माहिती मिळाली आहे तसं 11 तारखेला, आज 9 तारीख आहे, 10 तारखेला अभंग रिपोर्ट येणार आहे, जे फेमस गिरगाव मधले ग्रुप आहे ज्यांनी काही जणांचे हे जे करून जे गाणं आहे, विठ्ठल देवाचं जे गाणं आहे ते गाणं गायलेलं आहे, ते खूपच फेमस झालं गाणं। त्यानंतर मग शुभांगी केदार सर्वांना फेमस सिंगर आहे, ती माहितीच आहे, ती येणार आहे 11 तारखेला। अशा प्रकारे ते योजना पुढे जो कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम पेज चेकआउट करायला लागेल, तिकडे त्यांचे पोस्ट पडत राहतील जसं जसं तुम्हाला कळेल। तर आपण जास्त बडबड न करता मी आता आतमध्ये चाललो आहे, तिथे स्टॉल आणि जे गायक वगैरे आता जे कार्यक्रम चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो। चला तर नमस्कार, माझं नाव आहे क्षितिज कडाव। मी वसंतदादा पाट कॉलेज सायन मधून आहे, व्हिज्युअल आर्टचा स्टुडंट आहे। आणि माझं नाव मीर जाधव, मी सुद्धा वसंतदादा पाटील कॉलेजचा स्टुडंट आणि आर्टिस्ट आहोत आम्ही। आणि या इन्स्टॉलेशन बद्दल आम्ही जर बोलायला गेलो तर टॉपिक आमचा आहे द स्पिरिट ऑफ मुंबई। द स्पिरिट ऑफ मुंबई मध्ये आम्ही दाखवलंय की ते जे एलिमेंट्स आहेत, जे मुंबईमध्ये जी स्पिरिट आहे माणसांमध्ये, सगळ्या सेलिब्रेशन मध्ये, ते आम्ही यात दाखवायचा प्रयत्न केलाय। आणि यात जर तुम्ही तो वरती लाल असा टिंब बघू शकता, त्याचा अर्थ आहे की मुंबई आपली जी आहे ही एक आई आहे, आणि ती आई सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना सावरून घेते। आणि हे जे तुम्ही अंडी बघताय, अच्छा, हे एका प्रकारे आम्ही दाखवलंय की हे एक मंगळसूत्र आहे। एका आईवर जे मंगळसूत्र असतं ते एक आहे, आईमुळेच आपण आज मुंबईत आपल्याला काम आहे, सगळं आहे, सगळं काय आपलं मुंबई एक घर आहे की मुंबई शहर आपलं घर आहे, ते आम्ही पोटी दाखवायचा प्रयत्न केला। इथे कोळी बांधवांना रिप्रेझेंट केलं, किती इम्पॉर्टंट आहे ते आपल्यासाठी। आणि तुम्ही नक्कीच या बघण्यासाठी। आर्ट फेस्टिवल मध्ये शिवसृष्टी यांनी खूप सुंदर असं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेतल्या ज्या जहाजी होत्या, परत शस्त्र होते आणि किल्ल्यांचे काही फोटो माहिती सुद्धा दिलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो। चला तर आतमध्ये जाऊया। आणि खूपच सुंदर अशी माहिती दिलेली आहे। एक वेगळं नाणं आहे, स्पेशली तुम्हाला मी दाखवतो। चला तर मग पुढे मी दिसणार नाही, व्हॉइस ओव्हर येणार आहे माझा, ते व्हॉइस ओव्हर नाही बघून, कारण मी दिसण्यापेक्षा ते नाणे दिसणे गरजेचं आहे, नाणे आणि माहिती दिसणं गरजेचं आहे। थोडा व्हिडिओ लेंदी आहे याचा पुढचा, कारण माहिती देणं जास्त लेंदी असतं त्यामुळे। चला तर आतमध्ये जाऊया आणि इतिहासाच्या वेगळ्या दुनियामध्ये आपण हरवून जाऊया। समाज शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत सुरुवात करूया। इथे तुम्हाला आता पाहिलं जे ट्विझर्स सारखं दिसणारं जे आहे ते खरं तर नाणं आहे, लारी नावाचं हे नाणं आहे। परत हे मी नाणं पहिल्यांदाच कुठल्या तरी एक्झिबिशन मध्ये पाहिलेलं आहे। दुसरं जे नाणं तुम्हाला भेटत आहे ते छत्रपती शिवरायांच्या वेगवेगळ्या वजनांचे शिवराई नाणे, अशा प्रकारची ही नाणे वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्हाला इथे बघायला भेटत आहेत। त्याबद्दलची माहिती तुम्ही तिकडे गेल्यावरच तुम्हाला छान वाचता येईल। परत दुसरं आहे शमुराई नाणे, त्या काळातल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातलं हे नाणं आहे। परत तिसरं आहे कॉपेरून नाणे, हे नाणं अगदी असं वेगळं असे नाणे आहेत आणि आपण विचार करतो की नाणे कसे गोल असावे, पण नाणं गोल किंवा ते नाही, हे पण चौकट किंवा वेगवेगळे असे आकाराचे असे ही नाणी तुम्हाला इथे बघायला भेटत आहे। पहिल्यांदाच अशा प्रकारचं हे नाण्यांचं इथे प्रदर्शन मला बघायला मिळालं। हे नाणं तर फारच एकदम वेगळंच होतं बघण्यासारखं। पण इथे गड किल्लेची माहिती आणि त्यासोबत त्याच्या बाजूला एक फोटो, काही असे बरेच असे किल्ल्यांचं एक पूर्ण भिंत
वरती सर्व तुम्हाला किल्ले बघायला भेटत होते. खंदेरी असू दे, उंदेरी असू दे, परत सुवर्णदुर्ग आहे. जेवढेही किल्ले जे समुद्रामधले जे किल्ले आहेत ते सर्व किल्ले तुम्हाला इथे बघायला मिळतात आहे. पुढे मी काही असं बोलणार नाही जास्त. तुम्हाला जसं तुम्हाला किल्ले बघायला भेटतील तसं तुम्हाला इथे किल्ल्यांची माहिती मी व्यवस्थित थोडंसं झूम करून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते नक्कीच वाचा. इथे नाही समजत असेल तर डायरेक्टली तुम्ही गुगल करून तिथेही तुम्हाला माहिती भेटेल किंवा या एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या. तिथेही जाऊन तुम्हाला माहिती मिळेल. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमारचे जनक, फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हणतात हे आता तुम्हाला बघितल्यावरच कळेल ह्या व्हिडिओमध्ये. आता ही पुढे तुम्ही काही जहाज महाराजांच्या काळातल्या बघणार आहात. खूपच सुंदर अशी ही माहिती तुम्हाला बघायला मिळत आहे. 1256 सालातली ही जी शिलालेख आहे मुंबई बोरीवली इथे बघायला भेटते. त्यावेळेस झालेल्या लढाईचा इथे उल्लेख केलेला आहे या शिलालेखमध्ये. परत छोला जहाज, त्या काळातली ही अशी एक युद्धनौका होती. खूपच सुंदर अशी ही युद्धनौका, बारीक अशी दिसायला आहे, पण त्यावेळेस असे बरेच युद्ध या युद्धनौकांनी लढलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघत आहात पोर्चुगीज जहाज, जी पोर्चुगीजचा झेंडा वगैरे त्या काळातला तुम्हाला इथे यावरती बघायला भेटत आहे. त्यानंतर मंडळी, आपण तुम्हाला दाखवत आहोत मराठा बॅटलशिप मधली एक अजून एक युद्धनौका जी आहे, तिचं नाव आहे गलबत. गलबत ही अशी एक युद्धनौका आहे ज्यामध्ये ती लांब लचक अशी ही युद्धनौका असून त्यामध्ये दोन आपण त्याला काय बोलतात ते मला आत्ता सध्या तरी आठवत नाही आहे, पण हवा ते दिशा दाखवण्यासाठी ते कपड्याचा वापर याच्यामध्ये दोन अशा गोष्टी तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर मग गुराब ही थोडीशी त्याहून गलबतपेक्षा जरा मोठी जहाज आहे, तुम्ही बघू शकता. साधारण 150 ते 300 टनी असे वाहनांना ते घेऊन जाऊ शकते. अशा प्रकारची ही जहाज पेलवण्याची शक्ती या जहाजमध्ये होती. खूपच जास्त लोक आणि त्यावरती तुम्ही भरपूर गोष्ट जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथील यांची ही मूर्ती तुम्हाला बघायला भेटते. शिवरायांची आपली ही मूर्ती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. त्यानंतर मग जी जहाज तुम्हाला बघायला भेटते ती आहे पाल युद्धनौका. ही अशी युद्धनौका तुम्हाला इथे बघायला भेटते. ही अजून एक मराठा एम्पायर स्वराज्यातली ही जहाज होती. शिवसृष्टी यांचा हा एक म्युझियम आहे, आंबेगाव पुणे इथला हे म्युझियम त्यांनी इथे आले आहेत. ब्रिटिश जहाज
इथे तुम्हाला बघायला भेटत आहे. ब्रिटिश काळातली साधारण ही 1 ते 2 माळ्याच्या उंची इतकी ही जहाज असावी. परत एमर्जन्सी ऑफ मराठाज, त्या टाईप ऑफ शिप, अशा प्रकारचे होडी, पाल, अशा काही गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. टोटल 640 जहाज होत्या. परत INS विशाखापट्टणम इथे दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर मंडळी इथे जी जहाज आहे INS विक्रांत, ही जी जहाज आहे या जहाजमध्ये मी आधी जेव्हा 5वी 6वीच्या दरम्यान असताना या जहाजीमध्ये जाऊन आलेलो आहे. एक्झिबिशन लागलं होतं या जहाजचं. खूप मोठी जहाज आहे. याआधी विमानं वगैरे सगळे आपण पाहिले. विमानात जाऊन मी बसलो आहे. त्या फायटर जेट विमान असतात जहाजींवरती, ते बघितलं आहे. पहिले ते रामेश्वर ड्राय डॉक आहे विजयदुर्गच्या इथे. त्याला मराठा डॉक यार्ड असं बोललं जातं. मराठा नेव्ही फ्लीटचा जो होता तो कशा प्रकारे रस्ता होता पाण्यामार्गे ते दाखवलं आहे. परत 18व्या शतकात आम्ही मराठी हिंदू महाराष्ट्रात अव्वल होतो असं इथे सांगण्यात आलेलं आहे. परत जे सरखेल कान्होजी आंग्रे असं म्हणतात, त्यांचं नाव आहे, ते खूपच तरबेज होते. त्यांना समुद्राबद्दल बरेच अशी माहिती होती. त्यांनी बरेच असे किल्ले महाराजांसोबत लढवले आहेत. परत इथे काही तुम्हाला तलवारी दिसत आहे, ज्यामध्ये धोप तलवार आणि अनेक प्रकारचे असे काही तलवारी इथे तुम्हाला बघायला भेटत आहेत. परत आपण PUBGमध्ये जे आर्मर, बॉडी आर्मर असं घेतो ना, ते त्या काळातलं ते तर सगळं आर्टिफिशियल आहे. पण हे त्या काळातले हे खरे आर्मर, बॉडी आर्मर आपण इथे दाखवलेलं आहे. ही ढाल आहे, ही ढाल, त्याच्या बाजूला हे बॉडी आर्मर. त्यानंतर परत अजूनही ही ढाल तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. त्यानंतर मंडळी तुम्हाला ते छोटी अशी एक बघा इथे तुम्हाला बघायला भेटत आहे. ही तोफ खूपच सुंदर अशी तोफ आहे छोटीशी. त्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत इथे आपले महाराज दिसले आहेत. खूपच सुंदर प्रदर्शन इथे होतं. आणि अजून एक त्यातलीच ही वेगळी एक तोफ तुम्हाला इथे बघायला भेटत आहे. अजून एक काही अशा तलवारी, दानपट्टा त्या काळातले इथे तुम्हाला बघायला भेटत आहेत. परत मंडळी इथे एक बंदूक सारखे दिसणारे ही जे शस्त्र आहे तेही तुम्हाला, आणि कटियारसुद्धा इथे आहे. भरपूर अशा गोष्टी इथे तुम्हाला इथे बघायला भेटत आहेत. परत दर्याचं पालन राजांनी घातले असं म्हणत त्या काळात एक असा एक शब्द खूप छान इथे लिहिलेले आहेत. काही तुम्ही ही माहिती खूप छान पद्धतीने इथे वाचू शकता. वाटलं तर तुम्ही स्लो करून सुद्धा इथे तुम्ही वाचू शकता. व्हिडिओला स्लो करा, हळूहळू तुम्ही माहिती वाचा. हवं तर स्क्रीनशॉट्स काढू शकता तुम्ही. तर मंडळी इकडे काही स्टॉल्स सुद्धा आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो. जसं तुम्ही आता शिवसृष्टी हा जो शिवसृष्टी हा जो कार्यक्रम जो आतमध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती तुम्ही आता पाहून झाली. आता इथे काही असे वस्तूचे स्टॉल्स लागलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. चला तर मग हे बघा मंडळी, असे काही स्टॉल्स आहेत. खिळे मारायला लागतात. मंडळी गेल्या वर्षी हा जो स्टॉल होता हा खूपच प्रसिद्ध झाला होता. या स्टॉलचं नाव आहे द ट्रेकर्स अड्डा, आणि त्याच जागेवरती हा स्टॉल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नमन करत आपण इथे आलो आहोत. आणि मंडळी इथे बघा भरपूर असे बॅचेस आहेत. टी शर्ट्स तुम्हाला बघायला भेटतील. इथे अजून सुद्धा काही महाराजांच्या मूर्ती तुम्हाला बघायला भेटतील. गेल्या वर्षी हे स्टॉल त्या साईडला होता अजूनही.
पण आता ह्या वेळेस इकडे आलेलं आहे. तर इथं बघा खूप छान असं स्टॉल आहे. तर यावेळेस महाराणा प्रताप यांची मूर्ती तुम्हाला बघायला भेटते. महाराणा प्रतापच आहेत ना ते, बरोबर ओळखतो. इकडे पण लावलं मोर्याला, मोर्या सर्वीकडे नाही चालत, भले दादाच असतो सर्व. किती एक्झिबिशन आधी गेले इथे काय आहे नावच दरवर्षीचं गावड असणार. असे नेते कोणती घटना आपण जिंकलेली असो, कोणती हरलेली असो, ज्या ज्या घटना आपण जिंकल्या तेव्हा आपल्याला स्वराज्याकडून पैसे मिळतात, म्हणजे होस मिळतात. जिथे नाही तिथे आपल्याला स्वराज्याची भरपाई करून द्यावी लागते. जर तू इकडं आला, इकडं काय झालं, सिंहगड तानाजी माळुसरे जिंकलेलं, त्यामुळे आपल्या स्वराज्याकडून होस भेटतात. पण इथं अफजल खान आला, सुभा लोकटे, शाहिस्ता खान आला, म्हणून त्याचा तह झाला, तो आपल्याला पैसे द्यावे लागतात. जेव्हा आपण पैसे देतो आणि घेतो तेव्हा आपल्याला स्वराज्यामध्ये किती चढ उतार झाले त्या सगळ्या गोष्टी कळतात. दादा आपलं नाव काय? माझं नाव अनिरुद्ध आहे. मी मावळाकडून इथं आहे आणि आम्ही आर्ट फेस्टिवलला इथे आहोत. आम्ही शिवछत्रपती खेळता खेळता मुलांना कळावेत यासाठी अभिनव माध्यमं निर्माण करण्याच्या क्षेत्रात काम करतो. आता ही माध्यमं काय आहेत? आपल्याकडे ना महाराजांवर प्रेम व्यक्त करायला खूप माध्यमं आहेत. म्हणजे गडदुर्गांवर जाऊन उद्घोष करणे, बुलेटवर टोकदार दाढी करून भगवे झेंडे लावून रॅलीज काढणे, प्रेम व्यक्त करतोय आपण. प्रेम निर्माण करायला आपण काय करतो? 90% महाराजांचा इतिहास 90% मोठ्यांना माहीत नाही, मुलांना कसं कळणार? म्हणूनच आम्ही अशा प्रकारची अभिनव माध्यमं घेऊन आलोय. माझ्या आता ते ट्रम्प कार्ड्स, 38 स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड्स येते. प्रत्येक कार्डवरती योद्ध्याचं नाव, त्याचं चित्र आणि त्याच्या अनेक कर्तृत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. एकमेकांची तुलना करून जिंकायचं आणि सगळे योद्धे मिळतील तो जिंकला. हे ट्रम्प कार्ड्स आहेत, असे दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स, मेमरी कार्ड गेम, बोर्ड गेम. आमच्या या उपक्रमाला राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की एकदा चेक करा. आमची वेबसाईट आहे www.themawla.com. हे सगळं कसं सुचलं असं विचाराल तर लॉकडाऊनमध्ये मुलाबरोबर घरी अडकलो, त्याला शिकवण्यासाठी म्हणून काहीतरी इतिहास प्रेरणादायी पद्धतीने शिकवलाच जात नाही. सणावळ्या पाठ करायच्या, तहाची कलमं भोकायची, यात इतिहासाचं जे प्रेम आहे ते मारून टाकलं जातं. मुलांना खेळता खेळता शिवराय कळावेत म्हणून काहीतरी करायला हवं असं लॉकडाऊनमध्ये सुचलं. त्या दिलेल्या संकल्पनेला दिलेला आकार राष्ट्रीय पारितोषिक जिंकला. मग आम्ही हेच करतो. शिवछत्रपती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्या लहान मुलांपर्यंत खेळता खेळता पोहोचवण्यासाठी अभिनव माध्यम निर्माण करतो. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल ह्या दादर इथे वनिता समाजला भरलेल्या कमालीच्या सोहळ्यात आमचं प्रचंड मोठं पॅव्हिलियन आहे. माझ्या मागे तुम्हाला मोठी वॉल दिसत असेल. हे फोटो बूथ आहे. आमचे खूप मोठे काउंटर्स आहेत जी कमालीची गर्दी ज्याच्यावरती असते. आमची सगळी माध्यमं इथं आम्ही दाखवायला आणि समजून सांगायला इथे एक्सपर्ट्स लोक आहेत. तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी गर्दी करा आणि बघूयात की आम्ही अभिनव खेळ म्हणजे नेमकं काय बनवलं. त्यात अनेक गोष्टी जसं की आमचं मार्गदर्शिका आणि दिनदर्शिका हे आम्ही पहिल्यांदाच सेल्ससाठी, विक्रीसाठी इथं ठेवलेलं आहे. नक्की या, आम्ही तुमची वाट पाहतो. जय शिवराय. जय शिवराय. तर मंडळी कसं आहे इथे ना, तुम्हाला जर मडकी पॉटरी वगैरे शिकायची असेल, मडकी घडवणे वगैरे, ते सुद्धा आहे इथे दरवर्षीप्रमाणे. आणि कारण आता सध्या ते लोक काय बंद करायची वेळ झालेली आहे. मग सर्व इथे गर्दी हळूहळू कमी होते, दुकानं बंद होतात. तर आपण येऊ उद्या, कारण उद्या आहे ना अभंग रिपोजचा कार्यक्रम आहे आणि अभंग रिपोजच्या कार्यक्रमासाठी खास मला ते गाणं त्यांचं लाईव्ह ऐकायचं आहे. विठ्ठल देवाचं गाणं आहे ते आपण ऐकणार आहोत. म्हणजे इथे काही आपल्या ना फोटोग्राफीसाठी सुद्धा इथे काही स्पॉट्स चांगले केलेले आहेत. पतंग वगैरे लावले. मकर संक्रांती जवळ आली आहे त्याकरता इथे हे लावलेलं आहे. परत इथे पाठीमागे तुम्ही बघाल ना तर इकडे सुद्धा फोटोग्राफीचे काही स्पॉट्स इथे आहेत, तुम्ही बघू शकता. तर म्हणजे आर्ट फेस्टिवलसोबत इथे फूड फेस्टिवलसुद्धा आहे. खूपच सुंदर असं. गेल्या वर्षी भरपूर खायला व्हायला होतं इथे. डान्स शोसुद्धा होते. डान्स शो आता आजचं जे प्रोग्राम्स आहेत ते सगळं बंद झालेलं आहे. आणि बघू शकता इथे भरपूर फोटोग्राफीज वगैरे करायला इथे स्पॉट्स आहेत. इकडे सुद्धा आहे.
आणि हे जे केलेलं आहे ना मंडळी बघा, हे एंट्रन्सला जे केलं ना ते खूपच सुंदर केलेलं आहे. ते पाहिजे जे स्टॉल्स आहेत ना मंडळी बघा, शिवतीर्थ वडापाव असा इथे स्टॉल आहे. परत जी खानदेशी पोळी असते, एवढी मोठी पोळी इथे बघायला भेटत आहे. परत थालीपीठ आहे, भाकर आहे, अशा बरेच अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. तेच आहेत जे परेल लालबाग फूड फेस्टिवलमध्ये होते. परत कचोरी सुद्धा आहे. त्यानंतर मग मंडळी इथे नंदिनी फूड असं इथे आहे आणि इथे तुम्हाला डोसा या आता साऊथ इंडियन गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. फ्रेश असा डोसा इथे भेटतो. आणि इकडे ना मंडळी हे बघा सेलिब्रेशन ह्या नावाचा असा स्टॉल आहे बघा. इथे आपण पाहूया काय आहे ते. मंडळी इथे तुम्हाला या गोष्टी बघायला भेटतील. आपने जो मांगा वो ले रहा हूँ. म्हणजे तुम्हाला जे खायचं आहे इथे कार्यक्रम असतात. खाता खाता कार्यक्रम बघा. तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे पिठं आहेत, पापड, स्नॅक्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतील. तर डाएट स्टेशन चा एक स्टॉल आहे. ये ऑरेंज पपई और दूसरा कौन सा था वो? कोकम वरियाली. तर आपल्याकडे काय काय असं डाएट स्टेशन म्हणजे काय नक्की आहे का? ज्यूस आहे, सूप्स आहेत, माझ्याकडे सलाड आहे. हां, ज्यूस जे आहे त्याच्यामध्ये कोणतं प्रिझर्वेटिव्ह काही ॲड नाही आहे. नो शुगर वगैरे कुठला इन्सेन्स वगैरे काही यूज नाही केला. हां, म्हणजे डाएट फ्रीक लोकांसाठी जे जिम फ्रीक आहे त्यांच्यासाठीच खूप उपयोग. म्हणजे जो डायबेटिक वगैरे आहे त्यांच्यासाठी पण ते यूज करा. शुगर वगैरे त्यामध्ये काहीच नाही. अच्छा अच्छा तसं सिरप वगैरे पण नाही. अच्छा. सर्व लोक म्हणजे ते फ्रूट ज्यूस विकतात हां, पण त्यामध्ये ते साखर टाकतात. इसेन्स असतं. माझ्याकडे इसेन्स नाही. आता हा ज्यूस तुम्हाला जर नाही ना 24 आवर्सच सांगा. तो रिअल फ्रुट्स पासून बनवलेला, आता दुपारीच बनवलेला ज्यूस. अच्छा. आणि सूप्स मध्ये पण कसे रॉ सूप्स आहेत. पालक आहे, कॅरेट आहे, कॅरेट टोमॅटो आहे, हां. ड्रमस्टिक आहे, ब्रोकोली आहे, प्रोटीन सूप आहेत आणि सलाड्स आहे. अच्छा. रॉ सलाड असा एक फोटो लावला आहे इथे रॉ सलाडचा. म्हणजे चटपटा सलाड आहे. सलाड पण कम्प्लीट रॉ आहे. अच्छा, म्हणजे जीवीला चव पण लागेल आणि हेल्थ पण राहील. म्हणजे असं तुम्ही कन्सेप्ट चांगला कन्सेप्ट आहे. टेस्टी पण आहे. असं आहे. मस्त मस्त. हो, सांस्कृतिक शिलेदार. कुठला? सांस्कृतिक शिलेदार. इथे केक्स वगैरे तुम्हाला बघायला भेटत आहे. म्हणजे शॉपचं नाव आहे A4S केक्स अँड मोर. यांचा इथे स्टॉल लागलेला आहे. तर इथे तुम्हाला नॉनव्हेज पदार्थ सगळे बघायला भेटतील. सावजी आहे नागपुरी. नागपुरी विदर्भ स्पेशल इथे तुम्हाला बघायला भेटेल. स्टॉलचा नंबर आहे 12-13 शोभा फूड्स. आपल्याकडे चिकन आहे, मटन आहे, वडे आहेत, चिकन बिर्याणी आहे, मटन बिर्याणी आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, किमा आहे, फिश आहे आणि व्हेज चायनीज आहे सगळं. इथे मालवणी पदार्थाचं जेवण बघायला भेटत आहे. परत इथे स्मिदी फूड सर्व्हिस यांच्याकडे सुद्धा नॉनव्हेजचे पदार्थ तुम्हाला बघायला भेटतात. परत विकी हाऊस ऑफ कबाब हे तुम्हाला इथे कबाब बघायला भेटते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत तुमच्याकडे? फक्त नॉनव्हेज आहे का? हे फक्त नॉनव्हेज कबाबच आहे. आणि द बेकिंग को यांच्याकडे केक्स वगैरे तुम्हाला बघायला भेटते, पेस्ट्रीज वगैरे आहेत. तर आपल्याकडे काय? हां, आणि सगळं फ्रॉम स्क्रॅच करतो आपण. सगळं घरगुती आहे पण तेवढेच बेस्ट आहे. म्हणजे कुठलंही आपण फ्लेवर जे आम्ही घरी खातो त्याच सगळ्या म्हणजे त्याच क्वालिटीचं सगळं यूज करतो. आणि हे सगळं आपण सध्या जे सीझन चालू आहे ते दिस इज प्युअर चॉकलेट मेड आउट ऑफ प्युअर चॉकलेट. कुकीज आहेत,
डार्क चॉकलेट आणि क्लासिक चॉकलेट. ते कुकीज प्युअर चॉकलेटनी बनवले. आणि ते कुकीज स्टफ वाले जे ओपन केल्यावरती ते फार सोशल मीडियावरती तुम्हाला ते फार इझिली खूप महाग मिळतात, पण आपल्याकडे फक्त 79 आणि 89ला प्राइस आहे. आपले जे कपकेक्स आहेत ते पण आतमध्ये फुल फिल्ड आहेत, त्याच्या आतमध्ये क्रीम आहे, हे पण 109 आणि 99. सो एव्हरीथिंग इज रिझनेबल. आणि आपले सगळे पेस्ट्री सगळं 100, 120, 130 सगळं 150च्या आत आहे. त्यामुळे प्लीज या. तुमचा स्टॉलचा नंबर? स्टॉलचा नंबर आहे 18 आणि शॉपचा द बेकिंग प्लीज कम. तर म्हणता इतकेच असे एवढे आता इथे फूडचे आतापर्यंत जे स्टॉल लागलेले आहेत, म्हणजे स्टॉल जे आहेत ते सर्व पूर्णपणे चालू झालेले आहेत आणि वेळ आता झालेली आहे बंद करण्याची. उद्या आता अभंग रिपोर्टचा कार्यक्रम आहे, तो बघण्यासाठी आपण नक्कीच येणार आहोत. तर तुम्ही पण सुद्धा इथे तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल. जर का हा माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल सकाळच्या वेळेमध्ये नक्की या. बाकीचा जो पार्ट आहे याच्यामध्ये भरपूर अजून दाखवायचा मला राहिलेला आहे, तो डे 2मध्ये मी दाखवेल, सेकंड पार्टमध्ये दाखवेल. हा पार्ट 1 आहे. तर बस इतकंच, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तर आता मग भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.